दिवस खर्च येतो विजयाला तिकीट मागताय दिगावले तुम्ही बसा आणि कशासाठी घ्यायचं असेल काहीतरी घ्यायचं असेल काही मोठा हात पण जावा लागायचा आता लाटो मिनिटचे पैसे आले गाडी सुटतो लाटो मिनिटचे पैसे आले मला तिकीट बोलला पैसे कितीतरी महिन्याची खाती होती बँकेमध्ये त्यांची छाती जमा झाली त्यांची छाती उघडण्यात आली ओटीपी काय काढायला लागलं आणि खरं सांगतो पहिल्या वेळेस कोणी पसंत आहे हा निरोप आल्यावर जेवढा आनंद झाला नाही ना त्याच्यापेक्षा राग सांगत लाडक्या मुलीचे पैसे जमा झाले काँग्रेसच्या काळामध्ये का बहीण नाही करता लोकांना वाटते की 1500 रुपये आहे 1500 रुपये पण तुम्हाला माहिती आहे आमच्या बायकांची परिस्थिती असते आम्ही माहेरी जन्माला येतो ना माहेरी म्हटलं की तू परक्या घरात जाणार आहेस तू परकी आहेस सासरी गेलो की सासरी म्हटलं तू परक्या घरात न आलेली आहेस तू परकी आहेस आमचं कुठं काय आहे कि लोग कहते हैं कि औरत का कोई घर नहीं होता मैं कहती हूँ कि औरत के बिना कोई घर नहीं होता माहेरी म्हणतात माहेर पडतंय सासरी म्हणतात सासर पडतंय दादा 15 का असेल ना पण लाडक्या बहिणीचे पैसे आमचे हक्काचे हो आणि या 1500 रुपयावरून बहिणीने छोटे छोटे उद्योग सुरू केले कुणी औषध घेतलं कुणी पोलीसच्या दिवसांची फी भरलं आणि 1500 रुपयावर गेलो तिला टाकला त्याला एक महिनाभर कोणाच्याकडे घरची भांडी करायला पाठवा तर महिनाभर भांडी करताना तिथून घरात बाहेर येतो त्याला दिवसभर कोणाच्याकडे शेतामध्ये काम करायला पाठवा तर दिवसभर काम केल्यावर 200 पगार मिळतो अरे त्यांच्या बायकोची साडी बी टाकायची त्यांची गाडी बी कोटीची आणि त्यांची माडी 150 कोटीची त्या लोकांना 1000वर बोलायचा अधिकार नाही आणि ते आमच्या माहेरचे ते आमच्या गावाचे ते 1000 आम्हाला तुमचा 1000 कोटीपेक्षा प्रिय आहे कारण ते असे नाही दिले ते आम्हाला लाडकी बहीण म्हणून दिले याची वजह असं की केलं एका मुलीने आत्महत्या केली तर या सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये मुलींचं शिक्षण मोफत करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला पोराला शिकवतो जागा नापास झाला तरी शिकवतो पोरीच्या शिक्षणाला पैसे घालवायची वेळ आली आजही माझे बाप म्हणतात शिक्षणाला देण्यापेक्षा कुठंतरी लग्नासाठी पैसे किंवा माझ्या डॉक्टरचा इकडं प्रकरण घरात आणून घेतली आहे परंतु एका मुलीची शिक्षणाच्या फीला पैसे देऊन आत्महत्या होते आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर असणारे एकनाथ शिंदे साहेब अन्नपूर्णा बालकबाई वाणीवर बालकबाई घराघरा रडतायत आणि रात्रीचा 2 वाजता विचार करायला लावतात की आज जर यापुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शिक्षणाच्या फीला पैसे नाही म्हणून जर एखादी लाडकी बहीण आत्महत्या करते तर काही इथून पुढे तुझ्या पोरीला डॉक्टर कर इंजिनियर कर पायलट कर वकील कर कलेक्टर कर कमिशनर कर 1 रुपयाची दिवाळी आणणार नाही दादा कारण तुमच्या लेकीची फी त्या लेकीचे लाडके मामा एकनाथ शिंदे साहेब भरणार आहेत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत मोदी साहेबांच्या 6000 बरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी राज्य शासनाने 6000 दिले कृषी मंत्रालयाने इथे मोफत केलं लाडका भाऊ योजना आणली 10वी असे 8000 डिप्लोमाचे 10000 डिग्रीचे 12000 पगार 6 महिने सरकार पगार देणार आणि नोकरीची गॅरंटी देणारं पहिलं सरकार झालं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकार ऑपोजिट भयंकर कन्फ्युजन आहे माझी पहिल्यांदा सगळ्यांनी योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पीपल एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपयांचा निधी दिला बाबासाहेबांची कॉलेज चालवले पाहिजे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं काही एक
बाई म्हणून जे महत्वाचं वाटतं, जे शारदाताई मी सांगितलं, जो प्रत्येक भाषणात मी सांगते, ते पुन्हा एकदा रिपीट करते, पर्यटनच्या भूमीवर रिपीट करते. सगळ्यात महत्वाचा फायदा माझ्या दृष्टीने काय वाटतो, बायकांचं जगणं, बायकांच्या जगण्याची व्यथा आहे काय कि मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम, मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का, माथा मेरा लेकिन कुमकुम तुम्हारे नाम का, गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का, हाथ मेरे लेकिन कंगन तुम्हारे नाम के, पाँव मेरे लेकिन पायल तुम्हारे नाम की, पाँव की उंगलियां मेरी लेकिन बिछुए तुम्हारे नाम के. इतना ही क्या, कोख मेरी, खून मेरा, दूध मेरा, लेकिन फिर भी बच्चा बाप मेरा. डिस्प्ले बदललाय का मोबाईलचा? नाही. इतना तो बता दो कि एवढं का स्पष्ट दिसतंय? क्या है हमारे एवढं का काळा दिसतोय? ते बॅटरी कमी केलं ना, किती टक्के चार्जिंग आहे? चार्जिंग टक्के 64%. बॅटरी कमी राहते, बॅटरी वाढवते. ताई, त्याला भेटणार आहेत. जगामधली सगळ्यात मोठी डिग्री PhD नाही आहे, IAS नाही आहे, IPS नाही आहे. ह्या जगामधली सगळ्यात मोठी डिग्री आली आहे. कारण ती डिग्री मिळवण्यासाठी जीव वाया लावावा लागतो. ती डिग्री मिळवण्यासाठी 9 महिने 9 दिवस देशाचं गोड ओझर सहन करावं लागतं. ती डिग्री मिळवण्यासाठी मरणाच्या पेक्षा सुद्धा भयानक अर्थाच्या यातना सोसाव्या लागतात. पण त्या आईचं नाव कुठल्या सांगावं लागत नव्हतं. आणि आम्हा यांना लागायचं आम्ही गेल्यानंतर कमीत कमी सही करताना किंवा सरकारी कागदावर काम करताना तरी माझं पोरगं किंवा पोरगी माझं नाव लिहिताना तरी माझी आठवण आहे, तेवढी आठवण नव्हतं. जिजाऊ होता म्हणून शिवाजी महाराज घडले. सावित्रीबाई ज्योतिबाला साधली. माझ्या रमाई बाबासाहेबांच्या मातीची गंभीरपणे उभ्या राहिल्या, पण या महाराष्ट्रात मातृत्वाचा सन्मान होत नव्हता. संपूर्ण भारतात महाराष्ट्र एकमेव राज्य घडलं, ज्याने मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी कायदा केला की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सरकारी कागदावर बापाच्या नावाच्या आधी आईचं नाव लावावं लागलं आणि हा कायदा केला. सुरुवात स्वतःपासून केली आणि लिहिलं, मुख्यमंत्र्यांच्या देवीवर लिहिलं, एकनाथ गंगूबाई संभाजीराव शिंदे. हा सन्मान जिजाऊच्या मातृत्वाचा होता, हा सन्मान पहिल्या देवीच्या मातृत्वाचा होता, सावित्रीच्या मातृत्वाचा होता, रमाईच्या मातृत्वाचा होता. मग आज अशी व्यक्ती जी 18-20 तास सांगतात, मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी 4.5 कोटी रुपये वाढवून जर हजारो रुग्णांचे काय वाढवलं तर मागवाय मला मुख्यमंत्री. सगळे मुख्यमंत्री आठवले एका दिशा पांडुरंगाची पूजा करायला जातात, VIP पूजा करायला. पण मागवा असा मुख्यमंत्री जो आषाढी एकादशीच्या आधी पंढरपुरात जाऊन वारकऱ्यांच्यासाठी उभ्या केलेल्या शौचालयात पाणी येतंय का नाही, दवाखाने आहेत का नाही, रस्ते स्वच्छ आहेत का नाही, हे VIP पूजेच्या आधी जाऊन तपासणी करणारा मुख्यमंत्री दाखवा मला. पहाटेचा 3 वाजता येणारे काम करणारा मुख्यमंत्री दाखवा मला. मुख्यमंत्री सहायता निधीचा फॉर्म संपल्यावर सलाईची सुई बाजूला काढून ठेवून मी सही करायला उशीर केला आणि मदत पोहोचायला उशीर झाला तर एखाद्याचा जीव जाईल म्हणून सलाईची सुई बाजूला काढून ठेवून त्या हातानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या फॉर्मवर सही करणारा मुख्यमंत्री दाखवा मला. सगळं भेटत समोर झाल्याबद्दल निवेदन दिलं. त्या चॅनलवर सगळं भेटतं म्हणलं बघा आपलं. कुठलं चॅनल टाकायचं, कुठला काही सागर नाळे, हां हां तुझा ना, व्हिडिओ शॉर्ट हां सगळं तुझा. येतं, सगळं येतं याच्यात. हे सगळं बघायला मिळतं इथं. मी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता आहे. मी